आता दादांना आणि बाकीच्या मेंबरला तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहतात. तर आता आपण राजाविषयी मावशींकडे थोडीफार माहिती विचारून घेऊ. तर चला. तर मावशी म्हणजे तुम्ही कसं याला सांभाळता? कसं हाय असंच की रोज आपलं साधी आपली असेल तसं खातो ते. त्याला हा. काय हीच पाहिजे म्हणून नाही, काय नाही. वाळली तर वाळली, वली तर वली. हा. एखाद दिवशी खाद्य मिळेल, एखाद दिवशी नाही मिळेल. आपली गरीब परिस्थिती असल्यामुळं हं. आपल्याला काय साधी भाकरी वाळलेली चारली तरी तो खातो या. खातो. त्याचं काय नाही, मला हेच पाहिजे म्हणून नाही. हा. तुम्ही काही बी टाका, काँग्रेस आणून जरी टाकला हा. तरी तो खातो. पण त्याला हा. दुसरं मला ही वल्लच पाहिजे. मला असं आपण कसं एखादं पोरग म्हणताय मला ही चपातीच करून पाहिजे, हा. तसं याचं काही नाही. हा. तेव्हा तुम्ही काही बी टाका तो हा. खाणार. काँग्रेस टाका, गव्हात कापून आणून टाका, हा. साधं झाडाचा लिंबाचा पाला जरी आणून टाकला हा. तरी सुद्धा तो खातो. तरी सुद्धा खातोच तो. तो खातो. म्हणजे मैदानाला जाताना म्हणजे कशी तयारी करता त्याची तुम्ही? मैदानाला जाताना काय आपलं सकाळ आदल्या दिवशी धुयाचा असतोय. हा. आणि काय त्याचा टावेल म्हणा, काय कासरं बिसरं काय काय रोजच्या रोज जेव्हा जाईल तेव्हा धुत नाही, काय नाही. हा. कधीतरी असं लय मैदानात घाण झाले असल्यामुळे धुवून काढती. हा. आणि मग सकाळ उठायचं आपलं त्याला म्हणजे पोरासनी आपली गरज परिस्थिती असल्यामुळे बाहेरचं काय मिळेल ना मिळेल म्हणून हा. आपल्या 20-25 चपात्या हा. किंवा डाळ, कधी कधी नुसत्या चपात्या आपल्या हा. परिस्थिती मनानं मिळो ना मिळो हा. ते असते आपलं तिथं काहीतरी घेऊन मग खातेली. म्हणून आपल्या साध्या चपात्या तरी कधी हा. न देता असं कधीच बैल घालवला नाही. घालवला नाही, कधीच नाही. किती बी वाजता जाऊ द्या. हा. पहाटे 3ला जरी गेला किंवा 2ला जरी इथनं हाणून घेऊन गेला टेम्पोत भरून तरी पण त्या टायमाला मी करूनच देणार. हा. आणि ती बी गॅसवर नाही चुलीवर करून देत. चुलीवर. कारण गॅसवरचं कसं आहे, गॅसवरचं जेवण काय पोरासनी पटत बी नाही हा. आणि काहीच नाही. आणि गॅसवरचं मलाच मौज पटत नाही म्हणल्यावर पोरं काय हा. पटत घेते. तर मित्रांनो, ह्या रातच्या 2 वाजता उठून हा. आपल्या मुलांना चुलीवरचं जेवण करून देतात मैदानाला जायचं टायमिंगला. मग तर म्हणजे राजा तुम्हाला आता कसं म्हणजे त्याने एवढं तुमचं नाव केलं महाराष्ट्रात, होय कसं की. वाटतंय तुम्हाला? भारी वाटतंय की आपलं म्हणजे कसं आहे तो पळतोय म्हणून. नाहीतर अगोदर त्याला कोण म्हणतो तर कशाला असलं दारात ठेवलंय तुम्ही, हा. देऊन टाका म्हणतो. तर आपण असं कोण घेणार तर म्हणतो तर तिकडं कुणाला बी देऊन टाका. हा. पण एक दोघाला विचारलं तर त्याला कुणी नेला नाही, हा. काय नाही. म्हणून मग त्याचा राहिला ती राहिलाच. मग एकदा त्याला जे सवय लावली इकडं हा. ती मग त्यानं चालू केलंय. पण तसं असं मैदानात 1-2 मार खाल्लाय की नाही असं नाही. हा. पण कसं आहे मार खाणारच की प्रत्येक जण. आता काय आपलं एक पैलवान काय कुठं नाही कुठं हो. पडत असतोच की. हो. मग आता एक तो पडणार नाही कशावर, नाही होय की. असं राहणारच की. हा. शेवटून तो बैल आहे, त्याला अजून बोलता येत नाही. हा. म्हणजे आपल्याला वाचाय पण त्याला वाचा नाही नाही. एवढंच झालेलं आहे. नाही तर बाकी काय त्याच्यात म्हणजे हा. हे नाही. म्हणजे त्याला असं बाहेरलं तुम्ही वगैरे पेंट बिंट असतं काय नाही त्याला? काय नाही, काय म्हणजे घरच्या ह्याच्यावर सगळं. म्हणजे डाळ आणतो की विकतची, हा. पण जरी नसली तरी सुद्धा त्याला काय फरक पडत नाही. हा. चपाती चारा, तुम्ही भाकरी चारा, काही बी खातो. ते साधा भात चारला तरी सुद्धा खातो. पण मला हीच डाळच पाहिजे म्हणून तसा तो हे करत नाही. काय हा. विचारलं तर तो खातो. मग तुम्ही आता जे पुसेगाव हिंद केसरी मैदान झालं हा. त्याच्या आधी कशी तयारी केली त्याची? तशी अशी हाई प्रत्येक वेळेला करते अशीच. काय त्याला काय आज मोठ्या मैदानावर चाललाय म्हणून हा. त्याला काय लाडू बिडू बांधून दिलं नाही तर काय नाही. आपल्यालाच मिळत नाही त्याला कुठला आणायचं. होय. त्याच्या हाय तीच आपल्या घरात हाय तीच त्याला दे. होय. एखाद्या दिवशी म्हणते काय 4 दिवस त्याला डाळ सुद्धा मिळत नाही. डाळ सुद्धा मिळत नाही. नाही मिळत. मग हाय अशीच आपल्या घरातली पीठ किंवा भाकरी केल्या भाकरी चारायच्या किंवा चपात्या केल्या चपात्या चारायच्या त्या जेवण असते. आता मध्ये तर 10-15 दिवस काही सुद्धा खात नव्हता. आता मैदानाच्या अगोदर हा. काही सुद्धा खाल्लं नाही. वैरण वल्ली नाही खाल्ली, पण अन्नाचं सुद्धा काय त्यानं खाल्लं नाही. हाय असं मैदान पुशेगावचं केलेलं आहे. मग तो तुमचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे की तो पुसेगाव मैदानात जातात म्हणजे कुठल्या तरी मैदानात जातात तो काहीच खात नाही. नाही खात. आदल्या दिवशी दुठला म्हणलं कसं संध्याकाळपासून तो काय खातच नाही. खातच नाही. खाद्य बी खात नाही, वैरण खात नाही. जेव्हा फायनल करून येईल हा. त्या टायमालाच त्यानं खाल्लं. तर ते हा. बी संध्याकाळचा उशीर आला तर किती ही मालक येते ती कटाळून. मग 10-11 वाजते त्या, कधी 12 वाजते त्या याला.
मग त्यांनी एकदा टाकायचं नेऊन आत बांधला हा. का पुन्हा झालं त्याच्यावर सकाळच येऊन बघायचं त्याला. हा. मग त्याचं काय त्याचा अर्ध्या पोटा वस्तू राहते. अगोदर 2 दिवस त्याचा उपास असते हा आणि पुन्हा बी त्या दिवशी बी उपास होते. हा साधा पाणी सुद्धा पित नाही. पाणी सुद्धा पित नाही हा हा. म्हणजे मग मैदानात घरात जायचं. पित असला तर काय माहित नाही मला, पण घरात पाणी सुद्धा पित नाही. आता तुमचा 9 तारखेला सगळ्या महाराष्ट्राने तुमचा स्टेटस ठेवला होता, तुमचं नाव केलं त्यानं. होय, म्हणजे कसं तुम्हाला आता वाटतंय? काय चांगलंच वाटतंय किंवा पण तसं आत न आपल्या आपण केलेल्या कष्टाचं त्यानं आपल्याला ही मिळवून दिलेलं हा. आहे. त्याचं काय नाही. मी काय म्हणत नाही माझा एकटीचा राजा आहे, हा. सगळ्या महाराष्ट्राचा राजा आहे. त्याचं काय माझं म्हणणं नाही. हा. सगळ्याच्या आशीर्वादाने तो सगळीकडं हा. नंबर करतोय. सगळीकडे हा, जिकडं जाईल तिकडं नंबर करतोय तो. हो, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य अजून काय